लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत. तर विक्रम हा जेव्हा नंदिनीवर सरोगसीच्या निर्णयामुळे खूपच रागावलेला असतो आणि म्हणतो की आपल्यासारख्या सर्वसामान्य घरामध्ये टी व्हीसुद्धा घ्यायचा असला की हा घ्यायचा की तो घ्यायचा इथपर्यंत चर्चा असते. हे तर आपल्या रक्ताचं हाडामासाचं बाळ आहे, हे विचारणं त्यांना गरजेचं नाही वाटलं का? तेव्हा मात्र मालिनी आता एकही शब्द बोलत नाही. तर इकडे नंदिनीला काव्याची खूप काळजी वाटते. तेव्हा ती म्हणते की मला ही काव्याची अवस्था कळतीये. एवढं मोठं सत्य अचानक समोर आल्याने तिच्याही मनावर दुःखाचा डोंगर निर्माण झालाय. काव्याला काही होऊ नये आता, फक्त असं नंदिनीला वाटू लागतं. तर आता इकडे पार्थ हा नंदिनी जीवाने बाळ माझ्यामुळेच गमावला आहे असं त्याला वाटू लागतं. तेव्हा पार्थ काव्याला म्हणतो की तुम्ही धागा नीट जपला असता, मी हे पुस्तक घेऊन गेलो असतो तर एवढा मोठा अनर्थ झाला नसता. आपल्यामुळेच त्यांचं बाळ आज या जगामध्ये नाहीये. तेव्हा काव्याच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती म्हणते की तुम्हालाही असंच वाटतं आहे का की माझ्यामुळे एवढं सगळं झालं आहे? तर पार्थ देऊ शकणार का काव्याच्या प्रश्नाचं उत्तर? हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे.